हॅलो डिअर स्टुडंट्स, बघा मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जे प्रॉब्लेम घेते होते बोर्डचे PYQs, तर त्याच्यामध्ये आपण लाईनचा अभ्यास केला. तर आता आपण करणार आहोत प्लेन. ठीक आहे, बघा लाईनचा पार्ट तुम्ही सेपरेट स्टडी करा आणि प्लेनचा पार्ट सेपरेट स्टडी करा. दॅट विल बी बेटर. ओके, ठीक आहे. तर काल आपण 6.3 पर्यंत इथपर्यंत झालंच होतं बघा, डिस्टन्स बिटवीन पॅरल लाईन्स पर्यंत. आता इक्वेशन ऑफ ए प्लेन बघा, इक्वेशन ऑफ ए प्लेन 6.4 बघा, टॉपिकचं नाव लाईन अँड प्लेन, त्यातला लाईन पार्ट आपला ऑलरेडी झालेला आहे स्टुडंट्स. ठीक आहे, ओके. आता 6.4 मध्ये आपण इक्वेशन ऑफ प्लेन बघणार आहे. तर प्लेन पासिंग थ्रू अ पॉइंट अँड परपेंडिक्युलर टू वेक्टर हा पहिला पॉइंट आहे, लक्षात घ्या. पासिंग थ्रू अ पॉइंट अँड पॅरलल टू टू वेक्टर्स हा दुसरा पॉइंट आहे. नंतर पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स चौथा फॉर्म आहे तुमचा, नॉर्मल फॉर्म आहे. ठीक आहे, नंतर पासिंग थ्रू द इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन्स. तर हे डिफरंट तुमचे इक्वेशन ऑफ ए प्लेन्स आहेत. बघा मी शॉर्टमध्ये तुम्हाला इक्वेशन ऑफ प्लेनचं फॉर्मॅट देतो की नेमकं हे जे पॉईंट आहेत त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला फॉर्मुलेज कसे लक्षात ठेवायचे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. ठीक आहे, जरी तुमचे फॉर्मॅट 4 असले, बघा 4 फॉर्म आहेत तुम्हाला फाइंड द इक्वेशन ऑफ ए प्लेनचे, तरी ते तुम्हाला लक्षात कसे ठेवायचे त्याचा एक क्ल्यू देतो विद्यार्थी मित्रो. बघा पहिला जो आहे तो पासिंग थ्रू पॉइंट अँड परपेंडिक्युलर टू वेक्टर इक्वेशन ऑफ ए प्लेन. तर त्याच्यामध्ये बघा त्याच्यामध्ये तुम्हाला पहिलं इक्वेशन ऑफ ए प्लेन बघा, इथं लिहितो इक्वेशन ऑफ प्लेन. ठीक आहे, इक्वेशन ऑफ प्लेन, इक्वेशन ऑफ प्लेन. तर पहिला जो टाइप आहे विद्यार्थी मित्र हो, तर त्याच्यामध्ये बघा आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार घ्यायचा आहे. बघा आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार हा तुमचा पहिला फॉर्म्युला आहे इक्वेशन ऑफ ए प्लेनचा विद्यार्थी मित्र हो. ठीक आहे, दुसरा जो आहे तो असा आहे बघा, आर बार डॉट बी बार क्रॉस सी बार दॅट इज इक्वल टू ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. एकच फरक आहे विद्यार्थी मित्र हो. बघा इथं जो तुमचा एन बार जो आहे बघा, हा तुमचा जो एन बार आहे तो एन बार तुमचा रिप्लेस केला आहे. बघा हा तुमचा जो एन बार आहे तो कशाने रिप्लेस केला आहे, बी बार क्रॉस सी बार आणि बी बार क्रॉस सी बारनं. मेन फॉर्म्युला तुम्ही इक्वेशन ऑफ ए प्लेनचा हाच लक्षात ठेवायचा आहे, दॅट इज आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार. हाच तुम्ही मेन फॉर्म्युला लक्षात ठेवणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, ह्याचं पहिल्यांदा पाहिजे तर एक सिंपल पिक्चर देतो, व्हिज्युअलाइज करायचं कसं. तर इक्वेशन ऑफ ए प्लेन म्हटलं, बघा इक्वेशन ऑफ ए प्लेन जर म्हटलं तर तुम्ही हे प्लेन कन्सिडर करायचं आहे. हा तुमचा प्लेन आहे आणि कधी पण लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही प्लेन कन्सिडर करता त्यावेळेस त्याला एन बार असतोच, नॉर्मल वेक्टर असतोच, म्हणजेच परपेंडिक्युलर वेक्टर असतोच, म्हणजे तो असं असतो बघा, लाईक दिस. ह्याला तुम्ही म्हणणार आहे एन बार. क्लिअर. इक्वेशन ऑफ ए प्लेन पासिंग थ्रू पॉइंट म्हणजे ही प्लेन एका पॉइंट मधून जर घेतली तर तुम्ही सर समजा इथं ए पॉइंट घेतला तर इक्वेशन ऑफ ए प्लेन पासिंग थ्रू अ पॉइंट ए बार अँड परपेंडिक्युलर टू वेक्टर दॅट इज एन बार. तर अशा प्लेनचं इक्वेशन तुम्हाला जे असतंय ते असतंय आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार, वेअर ए बार इज द पॉइंट थ्रू विच अ प्लेन पासिंग आणि एन बार काय असतो, नॉर्मल वेक्टर असतो विद्यार्थी मित्र. तर हे मेन बेसिक पहिलं लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये फक्त एन बार तुमचा रिप्लेस होणार आहे. बघा इथं लिहिलंय इक्वेशन ऑफ ए पासिंग थ्रू, इक्वेशन ऑफ ए प्लेन पासिंग थ्रू. बघा इक्वेशन ऑफ ए प्लेन पासिंग थ्रू पॉइंट अँड परपेंडिक्युलर टू वेक्टर म्हणजे हा झाला फॉर्म्युला. ठीक आहे, त्याची ही डायग्राम झाली. नेक्स्ट जो आहे इक्वेशन ऑफ ए प्लेन पासिंग थ्रू पॉइंट अँड पॅरल टू वेक्टर. पॅरल टू वेक्टर म्हटलं तर इथं तुमचे पॅरल वेक्टर असल्यामुळं एन बार तुमचा तयार होणार बी बार क्रॉस सी बार. ठीक आहे, ओके. त्यामुळे इथला एन बार कशाने रिप्लेस होणार आहे, बी बार क्रॉस सी बारनं. ओके, त्यामुळे हा झाला दुसरा पॉईंट. तिसरा पॉईंट पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉईंट. अगेन सेम थिंग, इथं आर बार तुम्ही लिहिणार आहे आणि इथं तुमचा तयार होणार आहे फॉर्म्युला ए बी बार क्रॉस ए सी बार इज इक्वल टू ए बार डॉट ए बी बार क्रॉस ए सी बार. ओके, हा झाला थर्ड फॉर्म्युला, इक्वेशन ऑफ ए प्लेन पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. ठीक आहे, आणि शेवटचा जो आहे तो नॉर्मल फॉर्म. तर नॉर्मल फॉर्म म्हटलं तर इथं लिहिणार आहे आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू काय लिहिणार आहे, पी.
तर ह्याला म्हणायचं नॉर्मल फॉर्म. नॉर्मल फॉर्म स्टडी करते वेळी कधी पण लक्षात ठेवा, प्लेनचं इक्वेशन हे ओरिजिनपासून असतं. लक्षात घ्या, कुठून असतं? ओरिजिनपासून. ठीक आहे, तर तो एक पॉईंट लक्षात ठेवा. दॅट इज पी. दॅट इज पी इज द डिस्टन्स ऑफ ए प्लेन फ्रॉम द ओरिजिन. ओके, नंतर इक्वेशन ऑफ ए प्लेन पासिंग थ्रू डायरेक्ट इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन्स, हे आपल्याला डायरेक्ट क्वेश्चनच बघायचा आहे. अँगल बिटवीन टू प्लेन्स त्याचा पण फॉर्म्युला आहे. दॅट इज कॉस थिटा इज इक्वल टू n1 बार डॉट n2 बार डिवाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ n1 बार आणि n2 बार. हे आपल्याला पाहायचंच आहे. आणि अँगल बिटवीन लाईन आणि प्लेन, काल जो आपण लाईन लर्न केला आणि आज जो प्लेन लर्न करणार आहे. ठीक आहे, लाईन म्हणजे तुम्ही जस्ट पेन जरी घेतला, ठीक आहे, आपल्याला नोटबुक आणि पेन असतं बघा. पेन म्हणजे लाईन म्हणायचं आणि नोटबुक म्हणजे प्लेन म्हणायचं. आपली जी वही आहे त्याला तुम्ही प्लेन म्हणू शकता विद्यार्थी मित्र, आणि जो लिहायचा आहे त्याला पेनला काय म्हणणार? लाईन. तर लाईनचा पार्ट ऑलरेडी क्लिअर झालेला आहे. आता आपण नोटबुकमध्येच म्हणजेच प्लेनमध्ये जाणार आहोत. लक्षात घ्या. ठीक आहे, तर पुढं तुमचा जो आहे नंतर कोप्लॅनिटी आहे, नंतर डिस्टन्स ऑफ ए पॉईंट फ्रॉम अ प्लेन, हे आपण सममध्ये बघणार आहे. नेक्स्ट पार्ट बघा, MCQs. फाइंड द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन. बघा, तुम्हाला ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन विचारलंय अँड द प्लेन. लाईन आणि प्लेन मधला अँगल तुम्हाला विचारलाय. आता लाईन आणि प्लेन मधला जर अँगल तुम्हाला पाहिजे असेल तर पहिला फॉर्म्युला लक्षात ठेवा. दॅट इज साइन ऑफ थिटा. ठीक आहे, इथं तुम्ही फॉर्म्युला तयार करणार आहे. दॅट इज साइन ऑफ थिटा इज इक्वल टू बी बार डॉट एन बार डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ बी बार इनटू मॅग्निट्यूड ऑफ एन बार. हा तुमचा फॉर्म्युला आहे विद्यार्थी मित्र. ठीक आहे, द अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला साइन थिटा इज इक्वल टू जो आहे दॅट इज बी बार डॉट एन बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी बार डॉट एन बार. ठीक आहे, आता बी बार कुठं मिळणार आहे सांगतो. बी बार म्हणजे कार आपण लाईनचं इक्वेशन घेतलं त्याच्यामध्ये बी बार मिळणार आहे. आता बी बार म्हणजे पॅरल वेक्टरचे DRS असणार आहेत. त्याला इथं राऊंड करतो बघा, समजायला बरं पडतंय. हे तुमचं लाईनचं इक्वेशन आहे विद्यार्थी मित्र, आणि हे तुमचं प्लेनचं इक्वेशन आहे. लक्षात घ्या. ठीक आहे, लाईन आणि प्लेनचं इक्वेशन. लाईनमध्ये जे DRS आहेत ते म्हणजे तुम्हाला कालच सांगितलंय इथं डिव्हिजनमध्ये असतात. म्हणजेच हा तुमचा झाला 2, हा झाला तुमचा 3 आणि हा झाला तुमचा 6. तर हा झाला तुमचा बी बार. तर बी बारच्या ठिकाणी बी बार लिहूया. दॅट इज 2i प्लस 3j प्लस 6k. हा झाला तुमचा बी बार. ओके, त्याला डॉटमध्ये तुम्ही लिहिणार आहे एन बार लिहिणार आहे. आता एन बार इज नथिंग बट वॉट, युअर एन बार जो मिळणार आहे तो प्लेनच्या इक्वेशनमध्ये मिळणार आहे. आणि तो एन बार मिळवताना तुमचं प्लेनचं इक्वेशन कार्टेशियन फॉर्ममध्ये दिले विद्यार्थी मित्र. कशामध्ये दिले? कार्टेशियन फॉर्म. दॅट इज ax प्लस by प्लस cz प्लस d इज इक्वल टू 0. फक्त डी जो आहे तो 8 आहे, तो त्याने राईटला घेतलेला आहे. पण लक्षात ठेवा, प्लेनचं कार्टेशियन फॉर्मचं जे इक्वेशन असतं ते ax प्लस by प्लस cz प्लस d इज इक्वल टू 0 असतं. आणि त्याच्यामध्ये xy zचे क्वेश्चन असतात ते म्हणजे तुमचे एन बार दाखवतात. लक्षात घ्या. हे बघा, हे DRS दाखवतात, नॉर्मल वेक्टरचे DRS 10, 2 आणि -11. हे जे xy zचे क्वेश्चन आहेत 10, 2 आणि -11. तर 10, 2, -11 हे तुम्हाला दाखवतात नॉर्मल वेक्टरचे DRS. म्हणजेच कधी पण मगाशी सांगितलं होतं बघा, तुम्ही जर प्लेन म्हटला तर त्याला एन बार असते. ऑलवेज लक्षात ठेवा काय असतो? एन बार. आणि ह्या एन बारचे जे DRS आहेत, या एन बारचे DRS जे तुम्हाला मिळतात ते XY झेडचे क्वेश्चन असतात. तर इथं तुम्हाला लिहितो बघा, दॅट इज एन बार इज इक्वल टू 10i प्लस 2j -11k डिवायडेड बाय, आता तुम्ही मॅग्निट्यूड घेणार आहे बघा. मॅग्निट्यूड बी बारचं मॅग्निट्यूड दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ, इथं लिहितो बघा, दॅट इज 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर इनटू, परत इथं लिहितो बघा स्क्वेअर रूट ऑफ दॅट इज 10 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर. आणि इथं -11 जरी असला तरी -11चा स्क्वेअर म्हणजेच तो निगेटिव्हचा पॉझिटिव्ह होणार आहे. त्यामुळे इथं तुम्ही जरी फक्त 11 टू द स्क्वेअर जरी लिहिला तरी काय हरकत नाही विद्यार्थी मित्र. आता तुम्ही डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे विद्यार्थी मित्र. डॉट प्रोडक्ट जर घ्यायचं असेल तर लक्षात ठेवा, दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा, डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट. क्रॉस प्रोडक्ट म्हटलं तर तुम्हाला डिटरमिन घ्यावा लागतो, हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. आणि डॉट प्रोडक्ट जे घेणार आहे त्याचा बेसिक फॉर्म्युला EB cos θ असतो, पण तो सममध्ये अप्लाय करताना बघा हा ए बार आणि हा बी बार आहे. तर ए बार आणि डॉट बी बार जर पाहिजे असेल तर II सहगुणक गुणाकार म्हणजेच इथं येणार 2 × 10 होणार, प्लस JJ सहगुणक गुणाकार दॅट इज 3 × 2 होणार, प्लस KK सहगुणक गुणाकार दॅट इज 6 × काय होणार -11 आणि अपॉन. ठीक आहे, बघा II सहगुणक गुणाकार
प्लस जे जे सहगुणक गुणाकार प्लस के के सहगुणक गुणाकार, हे तुमचं डॉट प्रोडक्ट असतं, कधी पण लक्षात ठेवा. ओके. आणि डिवाइड बाय हे तुमचं स्क्वेअर रूट आहे, बघा किती येतंय, दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ, इथं जर मी लिहिलं तर 2चा स्क्वेअर येणार आहे 4, 3चा स्क्वेअर येणार आहे 9, 6चा वर्ग येणार आहे 36 इंटू इथं येणार आहे बघा 10चा स्क्वेअर येणार आहे 100 प्लस 2चा स्क्वेअर 4 प्लस 11चा स्क्वेअर होणार आहे 121. नाव फायनली कॅल्क्युलेशनमध्ये बघा इथं दॅट इज इक्वल टू, इथं 10 दुनी 20, इथं 20 तयार होणार, प्लस 3 दुनी 6, ओके, प्लस इथं येणार -66. मेन डिव्हिजन बघा, मेन डिव्हिजन आता 36 आणि 9 तुमचे 45 आणि 4 49, म्हणजे इथं 7 तुमचे राहणार आहेत. आणि इथं तुमचा 100 बघा 121 आणि 100 बघा 121 आणि तुमचा 100 होणार आहे 221 आणि 225, म्हणजे इथं 15 राहणार आहेत स्क्वेअर रूटमध्ये. स्क्वेअर रूटमध्ये 225चं स्क्वेअर रूट काय होणार आहे 15 होणार आहे. आता 20 आणि 26, 66 मधनं बघा 66 मधनं 26 घालवले तुम्ही येणार 7 न 6 0 आणि 7 न 2 4, म्हणजेच इथं तुमचा येणार आहे 40 डिवाइड बाय बघा 40 डिवाइड बाय 7 इंटू 50. ओके, 40 डिवाइड बाय 7 इंटू 15. ओके, 20 आणि बघा 66 मधनं पाहिजे तर 6 घालवा, झाले तुमचे 60 आणि 60 मधनं 20 घालवा, विथ तुमचं साईन जो आहे तो मायनस आहे, पण फायनली मला इथं मॅग्निट्यूड घ्यावं लागणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, तर इथं तुमचा येणार आहे बघा आता 5 8 जा आणि इथं लिहिणार आहे 5 3 जा, म्हणजेच फायनली तुमचा आन्सर आलाय -8 डिवाइड बाय 21. सो दिस इज इक्वल टू व्हॉट, साईन थिटा. ओके, म्हणजेच साईन थिटा. आता इथं मॉड आहे, लक्षात घ्या, हा तुमचा मॉड आहे. मॉड आहे म्हटल्यावर तुम्ही इथं पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेणार आहे, दॅट इज 8/21, म्हणजेच तुमचा आता थिटा इज इक्वल टू काय होणार, थिटा इज इक्वल टू तुम्ही ह्या साईनला पलीकडे टाका, पलीकडे टाकल्यावर इथं तुमचा तयार होणार साईन इनवर्स ऑफ 8/21. दॅट्स इट. ठीक आहे, सो युअर फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. क्लिअर. ओके, तर लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुमचं लाईन आणि प्लेन मधला अँगल विचारतात त्यावेळी तुम्ही सुरुवात साईन थिटा इज इक्वल टू करायची आहे. काल आपण बघितलं होतं, मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं, अँगल बिटवीन लाईन म्हटलं की कॉस थिटा इज इक्वल टू, आणि अँगल बिटवीन लाईन आणि प्लेन म्हटलं तर साईन थिटा इज इक्वल टू. हे लक्षात ठेवा, बी बार डॉट एन बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी बार डॉट एन बार. ओके, आणि बी बार आणि डॉट एन बार कसा ओळखायचा हे लर्न करा. काल पण लाईनमध्ये सांगितलंय पॉईंट, ठीक आहे, लाईन ज्या पॉईंटमधून जाते तो पॉईंट कसा ओळखायचा आणि पॅरलल वेक्टरचे DRS कसे ओळखायचे, हेच महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रो. तसं आज प्लेनमध्ये सुद्धा तुम्ही आर बार डॉट एन बार अगोदर सुरुवातीला मी दिलं होतं सगळे फॉर्म्युले, तर ते फॉर्म्युले व्यवस्थित लर्न करायचे आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके, तर अशा तऱ्हेनं हा पहिला MCQ झालेला आहे. नेक्स्ट, द ॲक्युरेट अँगल बिटवीन द टू प्लेन्स. आता दोन प्लेन्स मधला अँगल पाहिजे. आता दोन प्लेन्स मधला अँगल जर पाहिजे असेल तर तुमचा फॉर्म्युला तयार होतो कॉस थिटा इज इक्वल टू, कॉस थिटा इज इक्वल टू दॅट इज n1 बार डॉट n2 बार डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ n1 बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ n2 बार. हा तुमचा फॉर्म्युला आहे विद्यार्थी मित्रो. ठीक आहे, तर n1 बार बघा तुमचा n1 बार म्हणजेच आणि n2 बार. आता n1 बार म्हणजेच तुमचं इक्वेशन प्लेनचं जे आहे ते ax प्लस by प्लस cz च्या फॉर्ममध्ये आहे, तर इथं n1 बार लिहून टाकतो बघा मगासारखा, दॅट इज 1i प्लस 1j. 1 लिहायलाच पाहिजे असं काय नाही विद्यार्थी मित्रो, दॅट इज 1i प्लस 1j प्लस 2k. हे झाले तुमचं n1 बार. थोडक्यात XYZ चे क्वेश्चन घ्यायचे आहेत. हे बघा विद्यार्थी मित्रो, XYZ चे क्वेश्चन म्हणजे जे तुम्हाला इथं मिळणार आहेत, हे झेडचा क्वेश्चन, हे वायचा क्वेश्चन आणि हा एक्सचा क्वेश्चन. तसंच ह्या दुसऱ्या प्लेनमध्ये घ्या n1 बार, दॅट इज इथं लिहितो बघा 3i देन -2j, ओके, अँड देन 2k. ठीक आहे, डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ दॅट इज n1 बारचं मॅग्निट्यूड म्हणजेच 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर डॉट इथं येणार आहे 3 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर. सो फायनली इट बिकम्स, बघा इथं मल्टिप्लिकेशन करून घ्या, 3 1 जा 3. बघा तुम्हाला सांगितलंय डॉट प्रोडक्ट कसं घ्यायचं, डॉट प्रोडक्ट घेताना आय सहगुणक गुणाकार प्लस जे सहगुणक गुणाकार प्लस के सहगुणक गुणाकार. तर इथं तुमचा येणार आहे बघा 1 × 3 प्लस 1 × -2 प्लस 2 × 2, ओके, डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ बघा इथं येणार 2चा वर्ग 4, 4 आणि 2 6, म्हणजेच इथं √6 होणार. इथं येणार 3 त्रिक 9, 9 आणि 4 13, 13 आणि 4 17 बघा √17 इथं येणार आहे. ठीक आहे, आता न्यूमरेटरचं कॅल्क्युलेशन बघा किती येतं आहे, दॅट इज 3 × 3 दॅट इज 3 - 2 आणि इथं येणार आहे +4 डिवाइडेड बाय
इथं येणार आहे √6 आणि हे √17. सो फायनली इट कम्स 4 आणि 3 7, 7 2 गेले म्हणजेच 5 अपॉन येणार आहे बघा, 5 अपॉन √6 इंटू √17. ठीक आहे, तर हा झाला तुमचा कॉस थिटा इज इक्वल टू. ठीक आहे, आता कॉस थिटा इज इक्वल टू बघा येणार, इथं लिहितो बघा, देअरफॉर कॉस थिटा इज इक्वल टू 5 वरचे तसंच लिहा, जरा ऑब्जेक्टिव्ह बघून घ्यायचे. ठीक आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना ज्यावेळेस तुम्ही शेवटच्या स्टेपला येता त्यावेळेस थोडेसे ऑप्शन बघून घ्यायचे की नेमकं काय दिलंय, कोणत्या फॉर्ममध्ये दिलंय, आपल्याला इथंच कॅल्क्युलेशन थांबावं लागणार आहे का पुढं जावं लागणार आहे, त्यासाठी थोडंसं बिफोर कॅल्क्युलेशन पार्ट थोडेसे ऑप्शन बघून घ्यायचे. आता इथं 5 आहे तर 5 दिसतोय आपल्याला, इथं तुमचा √6 आणि √17 आहे, ह्या दोघांचा गुणाकार येत आहे बघा, तर ह्या दोघांचा गुणाकार येणार आहे √102 येणार आहे, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रो. ठीक आहे, 17 मल्टिप्लाय बाय 6 दॅट इज ओके 102 and that is square root of 102. So therefore finally theta is equal to cos inverse of, हा cos ला इकडे पाठवा, इन्व्हर्स झालं आणि हा आहे तसाच झाला, दॅट इज ऑप्शन बी तुमचा तयार झाला. ओके, तर मगाशी होता तो लाईन आणि प्लेन मधला अँगल होता, आता मात्र तुमच्या दोन प्लेन मधला अँगल आहे. मगाशी साइन थिटा घेतला, आता कॉस थिटा घेतला. फक्त नॉर्मल इथं वेक्टर कायचे आहेत, दॅट इज n1 बार आणि n2 बार. क्लिअर, आणि ते n1 बार आणि n2 बार जे नॉर्मल वेक्टर आहे प्लेनचा, तर तो प्लेनचा नॉर्मल वेक्टर याचा अर्थ XY झेडचे कोइफिशियंट घ्यायचे आणि त्याला IJK ने मल्टिप्लाय करायचं, दॅट्स इट. ओके, चला पुढे जाऊया. नेक्स्ट आहे द वेक्टर इक्वेशन ऑफ ए प्लेन पासिंग थ्रू अ पॉइंट ए अँड पॅरलल टू वेक्टर B बार अँड C बार. ठीक आहे, तर तुमचा डायरेक्ट हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, डायरेक्ट MCQ जो आहे तो तुम्हाला डायरेक्ट तुमचा फॉर्म्युला तयार होतोय ऑप्शन C, लक्षात घ्या. ठीक आहे, ऑप्शन C दॅट इज, हे तुमचं जे आन्सर आहे ते कसं आहे सांगतो की इक्वेशन ऑफ ए प्लेन पासिंग थ्रू अ पॉइंट. बघा, हे जर तुम्ही प्लेन घेतला तर हा प्लेन एका पॉईंटमधून जाणार आहे, तो पॉईंट तुम्ही ए बार घेणार आहे विद्यार्थी मित्रो. ठीक आहे, ह्या पॉईंटमधून जाणारी प्लेन आहे आणि दुसरं म्हणजे त्या प्लेनला पॅरलल दोन वेक्टर आहेत, त्या प्लेनला दोन पॅरलल वेक्टर आहेत, म्हणजेच एक तुम्ही B बार घ्या आणि एक तुमचा C बार घ्या, हे तुमचे पॅरलल वेक्टर झाले विद्यार्थी मित्रो. अशी ही डायग्राम आहे. तर एक लक्षात घ्या, तुम्हाला माहित आहे प्लेनचं इक्वेशन जर फाइंड आउट करायचं असेल तर प्लेन ज्या पॉईंटमधून जाते तो पॉईंट तुम्हाला माहित पाहिजे, तो पॉईंट इथं ए बार म्हणून दाखवलेला आहे, आणि दुसरं म्हणजे नॉर्मल वेक्टर माहित पाहिजे, आणि तो नॉर्मल वेक्टर म्हणजे हा असा आहे, लक्षात घ्या. हा तुमचा नॉर्मल वेक्टर आहे आणि हा तुमचा नॉर्मल वेक्टर आहे तो असणार आहे B बार क्रॉस C बार. काय असणार आहे, B बार क्रॉस C बार, लक्षात घ्या. ह्या दोघांचं हे जे पॅरल वेक्टर आहे, पॅरल वेक्टर याचा अर्थ काय की प्लेन मध्येच ते वेक्टर आहेत विद्यार्थी मित्र. इथं लिहिलंय बघा, इथं म्हणजे त्यासाठी मी डायग्राम तयार केलेली आहे. प्लेन मध्येच हे तुमचे दोन वेक्टर आहेत, प्लेन मध्ये जर दोन वेक्टर ला असतील तर ते पॅरलल असतात विद्यार्थी मित्र. काय असतात, पॅरलल, लक्षात घ्या. ओके, ठीक आहे, आणि मग त्यांचं क्रॉस प्रोडक्ट घेतला की तुम्हाला काय मिळतं, दॅट इज रिझल्टंट वेक्टर मिळतो, दॅट इज B बार क्रॉस C बार, आणि हा तुमचा B बार क्रॉस C बार म्हणजेच तुमचा n बार असणार आहे विद्यार्थी मित्र. काय असणार आहे, n बार. ठीक आहे, तर आता तुमचा फॉर्म्युला तयार होणार बघा इथं, दॅट इज R बार डॉट B बार क्रॉस C बार इज इक्वल टू A बार डॉट B बार क्रॉस C बार. हे तुमचा आन्सर आहे. तेच फक्त त्यानं ह्या फॉर्ममध्ये लिहिलंय बघा, असं लिहिलंय त्यानं R बार मायनस A बार. ठीक आहे, R बार मायनस A बार डॉट B बार क्रॉस C बार इज इक्वल टू 0 लिहिलंय. याचा अर्थ R बार पहिल्यांदा ह्याच्याशी मल्टिप्लाय करा डॉटमध्ये, R बार डॉट B बार क्रॉस C बार, हे झालं पहिलं मल्टिप्लिकेशन. नंतर मायनस ऑफ हे A बार ह्याला मल्टिप्लाय करा, A बार डॉट B बार क्रॉस C इज इक्वल टू 0 घ्या, आणि नंतर मग ह्याला इकडे राईटला पाठवा. राईटला पाठवला की हे तुमचं आन्सर तयार झालं. ओके, दोन्ही एकच. तुम्ही असं लिहिलं काय आणि असं लिहिलं काय, दोन्ही एकच आहे, पण प्रॉब्लेम सोडवताना विद्यार्थी मित्रो हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, चालेल. हा झाला ऑप्शन C. नेक्स्ट, द परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ द प्लेन फ्रॉम द ओरिजिन. तुम्हाला आता परपेंडिक्युलर डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे ऑफ द प्लेनचं. तर प्लेनचं इक्वेशन पहिले लिहून घेतो विद्यार्थी मित्रो. बघा, दिस इज R बार डॉट 3I प्लस 4J प्लस 12K इज इक्वल टू व्हॉट, 78. हे तुमचं प्लेनचं इक्वेशन आहे. ठीक आहे, आता एक लक्षात ठेवा, द परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ द प्लेन फ्रॉम द ओरिजिन. ओरिजिन म्हटलं की विद्यार्थी मित्र सांगितलंय मगाशीच मी तुम्हाला, सुरुवातीलाच तुम्हाला टाईप वेगवेगळे प्लेनचे क्लिअर केलेले आहेत. एक म्हणजे प्लेन नॉर्मल वेक्टर, दुसरं म्हणजे प्लेन पासिंग थ्रू पॉईंट B बार क्रॉस C बार म्हणजेच तो होतं n बार, तिसरा AB बार क्रॉस AC बार. ठीक आहे,
आणि चौथा जो आहे तो नॉर्मल फॉर्म दॅट इज आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू पी. हा तुमचा नॉर्मल फॉर्म आहे. कधी पण लक्षात ठेवा, डिस्टन्स ऑफ द प्लेन फ्रॉम द ओरिजिन म्हटलं की त्या प्लेनचं इक्वेशन असं असतं आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू पी. हा तुमचा फायनल आन्सर असतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, डिस्टन्स ऑफ द प्लेन फ्रॉम द ओरिजिन म्हटलं की हे इक्वेशन तुमच्या डोळ्यासमोर यायला पाहिजे, दॅट इज आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू पी. आता तुम्हाला दिलेलं इक्वेशन आहे ते आर बार डॉट एन बार इज इक्वल टू डी आहे, लक्षात घ्या. तुम्ही म्हणणार आता हे परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे डायरेक्ट 78 ऑप्शन लिहितो की 78, तर तसं नाही आहे विद्यार्थी मित्रो. हा तुम्हाला दिलाय तो एन कॅप दिलेला नाही. जरी इथं आर बार इज इक्वल टू आर बार आहे, इथं एन कॅप आहे, पण हा एन कॅप जरी असला तरी हा तुमचा एन बार असणार आहे विद्यार्थी मित्रो. एन बार इज इक्वल टू 3i प्लस 4j आणि प्लस काय असणार आहे 12k. ठीक आहे, आणि नंतर मग तुम्ही एन कॅपला जाणार आहे, दॅट इज दिलेला वेक्टर अपॉन त्याचं काय घेणार, मॅग्निट्यूड घेणार विद्यार्थी मित्रो. काय घेणार, त्याचं मॅग्निट्यूड. तर हा तुमचा एन बार दिलेला आहे, लक्षात घ्या. हे जे इक्वेशन आहे ते ह्या फॉर्ममध्ये आहे, दॅट इज लिहितो पाहिजे तर आर बार डॉट एन बार इज इक्वल टू वॉट डी. लक्षात घ्या, आर बार डॉट एन बार इज इक्वल टू डी. ओके, हे तुमचं इक्वेशन दिलेलं आहे, ह्या फॉर्ममध्ये दिलेलं इक्वेशन आहे. ठीक आहे, म्हणजे तुमचा एन बार म्हणजे हा झाला. आणि मग त्याचं एन कॅप तयार करायचं. आणि एन कॅप म्हणजे माहीत आहे तुम्हाला, युनिट वेक्टरची जर डेफिनेशन पाहिजे असेल तर दिलेल्या वेक्टर आपण त्याचं मॅग्निट्यूड घ्यायचं आहे, दिलेला वेक्टर आपण त्याचं मॅग्निट्यूड, आणि मग तुमचा तो एन कॅप तयार होतो विद्यार्थी मित्रो. ठीक आहे, तर इथं बघा एन बार जो आहे तो लिहितो 3i प्लस 4j प्लस 12k डिवायडेड बाय, बघा डिवायडेड बाय त्याचं स्क्वेअर रूट घेणार आहे, त्याचं स्क्वेअर रूट घेणार म्हणजेच मॅग्निट्यूड घेणार आहे. मॅग्निट्यूड घेताना कधी पण लक्षात ठेवा स्क्वेअर रूट घ्यायचं. आणि कालप्रमाणे सांगितलंय तुम्हाला आय सहगुणक वर्ग दॅट इज 3 वर्ग प्लस जे सहगुणक वर्ग दॅट इज 4 वर्ग प्लस के सहगुणक वर्ग दॅट इज 12 वर्ग, म्हणजेच फायनली येणार बघा दॅट इज इक्वल टू 3i प्लस 4j प्लस 12k. ओके, डिवायडेड बाय 3 वर्ग इज 9, इथं लिहितो बघा स्क्वेअर रूट ऑफ 9 प्लस 4 वर्ग इज 16 अँड 12 वर्ग इज 144, म्हणजेच टोटल किती होतात बघा 144. ठीक आहे, 144 डिवाइड बाय प्लस 16, डिव्हिजनमध्ये जो 144 प्लस 16 म्हणजे इथं झाले 160, 169. आणि 169 म्हटल्यावर तुम्हाला येणार आहे बघा 3i प्लस 4j प्लस तुमचा 12k जो आहे डिवाइड बाय 169चं स्क्वेअर रूट काय येणार आहे 13 येणार आहे विद्यार्थी मित्र. काय येणार आहे 13. तर असा तुम्हाला एन कॅप मिळालेला आहे. आणि मग तुमचं इक्वेशन असं लिहिणार आहे बघा, मग तुम्ही इतर इक्वेशन लिहितो बघा, इक्वेशन ऑलरेडी लिहिलेलं आहे आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू पी. आणि मग ती एन कॅपची व्हॅल्यू पुटअप करूया, दॅट इज आर बार डॉट एन कॅपची व्हॅल्यू आहे 3i प्लस 4j प्लस 12k डिवायडेड बाय 13 इज इक्वल टू हा तुमचा पी जो आहे, पी आहे म्हणजेच तुमचा तो 78 आहे ना, तो 78 इथं लिहायचा आणि त्याला बी डिवाइड बाय काय करायचं 13 करायचं विद्यार्थी मित्रो. ओके, हा जो 17 आहे तो 78 नॉट 17 इट इज 78 जो आहे तो 78 लिहून हा जो तुमचा 13 जो आहे इथं जो 13 आहे तोच 13 इथं डिवाइड करायचा, म्हणजेच इथं तुमचा येणार आहे 6 येणार आहे बघा डिव्हिजन करून. ठीक आहे, तर असं तुमचा आन्सर झालेला आहे. हे आर बार डॉट हे ब्रॅकेट जाग्यावर आणि 13 6 78 म्हणजेच तुमचा इथं तयार झाला पी, हा झाला तुमचा पी. म्हणजेच हे डिस्टन्स तुमचं जे आहे प्लेनचं फ्रॉम ओरिजिनपासून 6 येतं आहे बघा, तर ऑप्शन सी आहे. क्लिअर. तर ह्याच्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे एवढंच की विद्यार्थी मित्रो, तुम्हाला हा आर बार डॉट एन बार दिलेला आहे आणि त्याच्यावरनं तुम्हाला एन कॅपला जायचं आहे. कुठं जायचं आहे एन कॅपला, कारण टाईप आहे ओरिजिनपासून जर तुमचा प्लेनचं जर डिस्टन्स जर असेल बघा, हा तुमचा ओरिजिन आहे आणि इथं जर मी प्लेन घेतला तर ओरिजिनपासून प्लेनपर्यंतचं जे डिस्टन्स आहे त्याला पी परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणणार आहे. आणि ह्यात तुम्ही एन कॅप लागतो, काय लागतो एन कॅप. क्लिअर. ओके, नेक्स्ट. Find the vector equation of the plane which is at a distance of 5 units from the origin and which is normal to the vector 2i plus j plus 2k. ठीक आहे, आता वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे, विच इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 5 युनिट्स फ्रॉम द ओरिजिन विच इज नॉर्मल टू द वेक्टर. म्हणजे नॉर्मल म्हणजे एन बार दिलेला आहे विद्यार्थी मित्रो. म्हणजेच तुम्हाला दोन गोष्टी दिलेल्या आहेत, एक म्हणजे तुम्हाला एन बार दिलाय आणि एन बार किती दिलाय 2i प्लस जे आणि प्लस काय दिलाय 2k दिलाय आणि डिस्टन्स तुम्हाला जे दिलंय ते तुम्हाला 5 दिलंय. तर वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन विच इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 5 फ्रॉम द ओरिजिन
आलं बघा परत फ्रॉम द ओरिजिनल. फक्त मगाशी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये हा क्वेश्चन आला होता, MCQ टाईपमध्ये क्वेश्चन आला होता. आता मात्र तुमचा MCQ टाईपमध्ये नाही आहे, सब्जेक्टिव्ह टाईपमध्ये आहे. ठीक आहे, 2 मार्काला तुम्हाला विचारतात, लक्षात घ्या. तर पहिला एन बार घ्यायचा आणि एन बार घेऊन तुम्ही काय कशामध्ये जायचं आहे, एन कॅपला जायचं आहे. म्हणजेच तुमचा इथं एन कॅप लिहितो बघा, दॅट इज एन कॅप इज इक्वल टू दॅट इज 2i प्लस जे दिलेला वेक्टर प्लस 2k डिवाइड बाय त्याचं मॅग्निट्यूड. कधी पण लक्षात ठेवा, एखाद्या वेक्टरचं जर मॅग्निट्यूड पाहिजे असेल तर स्क्वेअर रूट ऑफ आय सगुणक वर्ग दॅट इज 2 वर्ग प्लस जे सगुणक वर्ग दॅट इज 1 वर्ग देन के सगुणक वर्ग दॅट इज 2 वर्ग दॅट इज इक्वल टू 2i प्लस जे प्लस 2k डिवायडेड बाय इथं येणार 2 चा वर्ग 4, 4 4 8 आणि 1 9, म्हणजेच इथं राहणार किती 3. ओके, सो देअरफॉर तुमचा फॉर्म्युला जो आहे तो नॉर्मल फॉर्ममध्ये लिहायचा आहे, आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू पी. सो देअरफॉर आर बार डॉट एन कॅपची व्हॅल्यू बघा, एन कॅप इज 2i प्लस जे प्लस 2k ओके डिवाइड बाय तुमचा 3 आणि इज इक्वल टू पी जे तुम्हाला डिस्टन्स दिलाय म्हणजेच हा 5 दिलाय, तो 5 इथं लिहायचा आहे. म्हणजेच तुमचं फायनल आन्सर येणार आहे आर बार डॉट 2i प्लस जे प्लस 2k इज इक्वल टू व्हॉट 15. सो दिस इज युअर फायनल आन्सर. ओके, तर अशा प्रकारे हे तुमचं पुढचा आन्सर झालेला आहे, दॅट इज आर बार डॉट 2i प्लस जे प्लस 2k इज इक्वल टू व्हॉट 15. ओके, नाउ नेक्स्ट पार्ट. बा पुढचा जो क्वेश्चन आहे तर त्याच्यामध्ये फाइंड द कार्टेशियन फॉर्म ऑफ द इक्वेशन ऑफ द प्लेन. कार्टेशियन फॉर्म विचारलाय विद्यार्थी मित्रो. आता हा क्वेश्चन बघा नेमकं काय सांगतोय बघा. आर बार इज इक्वल टू दिलेला वेक्टर ए बार प्लस आय मायनस जे प्लस 2k प्लस टी प्लस 2j प्लस के. ज्यावेळेस तुम्हाला इथं कार्टेशियन फॉर्म दिलंय तर त्याच्यात यस आणि तुमचे टी जे आहेत ते तुमचे स्केलर आहेत विद्यार्थी मित्रो. काय आहेत? स्केलर. लक्षात आलं? तुमचे काय आहेत? स्केलर आहेत. तर स्केलर मल्टिपल असेल तर तुम्हाला माहित आहे तर दिलेला वेक्टर हा तुमचा पॅरलल असणार आहे, स्केलर मल्टिपल म्हटलं तर. ठीक आहे, याचा अर्थ हे 2 वेक्टर पॅरलल असणार आहेत, म्हणजे ह्याला तुम्ही बी बार आणि सी बार म्हणा आणि ह्याला तुम्ही ए बार म्हणणार आहे. म्हणजेच हा झाला पॉइंट आणि हा झाला बी बार आणि हा सी बार, म्हणजे हे 2 पॅरलल वेक्टर झालेले आहेत. बी बार आणि सी बार हे तुमचे पॅरल वेक्टर. म्हणजेच तुम्हाला अशा प्लेनचं इक्वेशन दिलंय की जी प्लेन एका पॉइंटमधून जाते आहे आणि दुसरं म्हणजे बघा ह्या पॉइंटमधून गेली. ठीक आहे, जी प्लेन आहे ती एका पॉइंटमधून गेलेली आहे. ती पॉइंट इथं दाखवलेला आहे दॅट इज ए बार आणि नंतर 2 पॅरलल वेक्टर म्हणजे एक बी बार घ्या आणि एक सी बार घ्या. असं हे इक्वेशन आहे. फक्त इक्वेशन कार्टेशियन फॉर्ममध्ये आहे. आणि हे फॉर्म ओळखायचा कसा की ज्यावेळेस तुमचा इथं यस आणि टी हा जो आहे हा स्केलर मल्टिपल येतोय. स्केलर मल्टिपल याचा अर्थ हे 2 तुमचे पॅरलल वेक्टर असणार आहेत प्लेनमधले. ठीक आहे, आणि हा तुमचा प्लेन ज्या पॉईंटमधून जातो ते. तर फायनली माहित आहे ज्यावेळेस आता तुमचे पॅरल वेक्टर 2 येतात त्यावेळेस यांचं क्रॉस प्रोडक्ट घ्यावं लागतं विद्यार्थी मित्र. तर इथं तुमचा क्रॉस प्रोडक्ट घेणार आहे आणि दॅट क्रॉस प्रोडक्ट इज व्हॉट बी बार क्रॉस सी बार. दॅट क्रॉस प्रोडक्ट इज व्हॉट बी बार क्रॉस सी बार. ओके, आणि तो बी बार क्रॉस सी बार इथं घेतलेला आहे बघा. बी बार क्रॉस सी बार घेताना पहिला रो आय जे के, नंतर बी बारचे क्वेश्चन आणि नंतर सी बारचे क्वेश्चन. हा तुमचा बी बार आहे, हा तुमचा सी बार आहे, ऑलरेडी लिहिलाय बघा बोर्डवर. ठीक आहे, आणि नंतर मग ह्यांचं डिटरमिनंट घ्यायचं आहे. डिटरमिनंट घेतल्यावर तुमचं जे कॅल्क्युलेशन येईल ते तुमचं बी बार क्रॉस सी बार येणार. म्हणजेच कोण येणार आहे? एन बार येणार आहे. काय येणार आहे? एन बार. तर अशा तऱ्हेने तुमचा एन बार कॅल्क्युलेट झालेला आहे इथं. आणि नंतर मग वेक्टर इक्वेशन ऑफ ए प्लेन इज आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार. तुम्हाला जायचं आहे कार्टेशियन फॉर्मला, पण सुरुवातीला आपण वेक्टर इक्वेशन फाइंड आउट करूया. दॅट इज आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार. तुमचा एन बार म्हणजे इथं होणार आहे विद्यार्थी मित्रो, तुमचा एन बार म्हणजेच काय असणार आहे? बी बार क्रॉस सी बार, जो तुम्ही ऑलरेडी आता इथं फाइंड आउट केलेला आहे बी बार क्रॉस सी बार. ठीक आहे, तो आलेला आहे तुमचा -5i प्लस जे प्लस 3k. ओके, तो इथं पुटअप करा. एन बारच्या ठिकाणी पुटअप केलेला आहे. नंतर डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे. डॉट प्रोडक्ट घेतल्यावर तुमचं इक्वेशन तयार झालेलं आहे. आणि नंतर मग हा आर बार. हा एक पॉईंट विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा, हे जे तुमचं इक्वेशन आलेलं आहे ना आर बार इंटू ब्रॅकेट -5i प्लस जे प्लस 3k इज इक्वल टू 4, हा तुमचा जो आहे तो वेक्टर फॉर्म आहे विद्यार्थी मित्र. कुठला फॉर्म आहे? वेक्टर फॉर्म, प्लेनचा वेक्टर फॉर्म आहे. ठीक आहे, आणि ह्याचं ज्यावेळेस तुम्हाला कार्टेशियन फॉर्ममध्ये कन्वर्ट करावं लागतं त्यावेळेस पक्का म्हणजे पक्का ध्यानात ठेवा की आर बार कशाने रिप्लेस करायचा? xi प्लस yj प्लस zk. फिक्स म्हणजे फिक्स, लक्षात ठेवा. आर बार रिप्लेस बाय xi प्लस yj प्लस zk. फिक्स म्हणजे फिक्स, परमनंट.
ओके, त्यामुळं हा तिथं तुम्ही लिहायचा आहे आणि नंतर मग परत डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे. डॉट प्रोडक्ट घेताना आय सहगुणक बघा, आय सहगुणक दॅट इज x इंटू -5 दॅट इज -5x, नंतर y इंटू 1 दॅट इज y, नंतर z इंटू 3 दॅट इज 3z आणि इज इक्वल टू -4 आणि नंतर याची थ्रू आउट साईन चेंज केला तरी चालेल. हे सुद्धा इक्वेशन राईटच आहे, फक्त -5x आल्यामुळं प्रत्येकाला मायनसनं मल्टिप्लाय केल्यावर हे तुमचा आन्सर आलेला आहे. सो दिस इज युअर कार्टेशियन फॉर्म. ओके, ठीक आहे. तर ते पॅरामेट्रिक फॉर्मवरून लक्षात ठेवा, ह्या प्लेनचं जे इक्वेशन त्यांनी दिलेलं आहे त्या प्लेनच्या इक्वेशनवरनं तुम्ही हा टाईप तयार केला की ती प्लेन एका पॉईंटमधून चालले आणि त्या प्लेनमध्ये 2 पॅरल वेक्टर आहेत किंवा ती प्लेन त्या 2 वेक्टरला पॅरलल आहे. आणि मग पॅरल वेक्टर म्हटलं की पक्का ध्यानात ठेवा त्यांचं क्रॉस प्रोडक्ट तुम्हाला घ्यावंच लागतं, कारण ह्यांचा क्रॉस प्रोडक्ट म्हणजे बरोबर काय येणार आहे, परपेंडिक्युलर येणार आहे. काय येणार आहे, परपेंडिक्युलर. लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. नेक्स्ट, फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट्स. 3 पॉइंट्स तुम्हाला दिलेले आहेत विद्यार्थी मित्रो. किती पॉइंट्स दिलेले आहेत, 3 पॉइंट्स वेक्टर फॉर्म मध्ये दिलेत. i + j - 2k, i + 2j + k आणि 2i - j + k. हेन्स फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ द प्लेन. आणि त्याचंच तुमचं काय आहे, कार्टेशियन इक्वेशन पण मिळवायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा वेक्टर इक्वेशन म्हटलंय आणि नंतर कार्टेशियन इक्वेशन म्हटलंय. नंतर हाच क्वेश्चन और अशा पद्धतीने पण दिलाय, फाइंड द वेक्टर अँड कार्टेशियन इक्वेशन ऑफ द प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट्स 1 1 - 2. बघा इथं तयार होतंय बघा, 1 1 - 2 तयार झालाय. नंतर बी हा दुसरा पॉइंट 1 2 1 तयार झालाय, 1 2 1. आणि तिसरा पॉइंट दॅट इज 2i - j + k दॅट इज 2 - 1 k म्हणजेच 1k. याचा अर्थ सेम क्वेश्चन आहे. इथं फक्त तुम्हाला IJK ने मल्टिप्लाय केला विद्यार्थी मित्रो आणि इथं तुम्हाला पॉईंटच्या फॉर्ममध्ये दिलेले आहेत. लक्षात घ्या, क्वेश्चन तोच आहे, फाइंड द वेक्टर अँड कार्टेशियन इक्वेशन ऑफ द प्लेन. ठीक आहे. तर एक लक्षात ठेवा, तुम्हाला जर 3 पॉईंटमधून जाणारे इक्वेशन ऑफ ए प्लेन पाहिजे असेल तर पहिला पक्क ध्यानात ठेवा की मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं, ज्यावेळेस तुम्हाला प्लेनचं इक्वेशन 3 पॉईंटमधून जाणारं प्लेनचं इक्वेशन पाहिजे असतंय त्यावेळेस r बार इक्वल टू r बार डॉट इंटू n बार तुमचा रिप्लेस होणार आहे बाय AB बार क्रॉस AC बार. लक्षात ठेवा, कारण ह्याच्यामध्ये ABC तुमचे नॉन कोलिनियर पॉईंट असतात. तर ज्यावेळेस तुमचे प्लेन 3 पॉईंटमधून जाते की जे 3 पॉईंट नॉन कोलिनियर आहेत तर अशा प्लेनचं इक्वेशन असते r बार डॉट AB बार क्रॉस AC बार इज इक्वल टू a बार डॉट AB बार क्रॉस AC बार. त्यामुळे तुम्हाला विद्यार्थी मित्रो आता इथं AB बार आणि AC बार फाइंड आउट करावं लागेल. AB बार आणि AC बार फाइंड आउट करताना तुम्हाला माहित आहे बाय डेफिनेशन AB बार फाइंड आउट करणार B बार - A बारनं आणि AC बार फाइंड आउट करणार C बार - A बारनं. इथं फाइंड आउट केलेले आहेत बघा. पहिल्यांदा तुम्हाला हा A बार B बार आणि C बार म्हटलेला आहे. इथं सुद्धा सेमच तुमचे क्वेश्चन इथलेच आहेत, रिपीट झालाय क्वेश्चन. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, फक्त इथं पॉईंट दिलाय आणि इथं वेक्टर फॉर्म दिलाय. तर AB बार आणि AC बार मिळवून घ्या. नंतर AB बार आणि AC बारचं क्रॉस प्रोडक्ट घेतलंय की ज्याला तुम्ही n बार म्हणणार आहे आणि ते इथं घेऊन काय आलेलं आहे, 9i + 3j - k आलेला आहे. आणि मग इक्वेशन ऑफ ए प्लेन इज r बार डॉट n बार इज इक्वल टू a बार डॉट n बार. सांगितलंय तुम्हाला हा जो n बार आहे तो AB बार क्रॉस AC बार. बघा हा n बार म्हणजेच तुमचा AB बार क्रॉस AC बार, हा n बार म्हणजेच तुमचा AB बार क्रॉस AC बार. तर इथं तुम्ही आता व्हॅल्यूज पुटअप करायचे आहेत. r बार डॉट n बार तुमचा आलेला जो आहे 9i + 3j - k इथं पुटअप करा. नंतर a बार म्हणजे दिलेला पॉईंट म्हणजेच तुम्ही घेणार आहे 1 1 - 2 घेतलाय बघा, दॅट इज 1 1 - 2 दॅट इज a बार i + j - 2k. पहिला पॉईंट आहे जो A, तर त्याला तुम्ही a बार जर घ्यायचा असेल तर IJK ने मल्टिप्लाय करा. तोच इथं दिलेला आहे, फक्त त्याला a बार म्हटलेलं नाही पण तुम्ही म्हणू शकता विद्यार्थी मित्रो. ठीक आहे, ओके. आणि नंतर मग डॉट प्रोडक्ट घेऊन राईट हँड साईडला 14 आलाय. आता तुम्हाला मगाशीच सांगितलंय r बार आलं की लक्षात ठेवा दॅट इज xi + yj + zk आणि r बारच्या ठिकाणी xy + yj + zk लिहून हा तुमचा जो फायनली प्रोडक्ट आहे तो डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे. दॅट इज 9 × x दॅट इज 9x, देन 3 × y दॅट इज 3y, देन -1 × z दॅट इज -z आणि इज इक्वल टू व्हॉट 14. ओके, so this is the plane का equation passing through 3 non-collinear points, that is r bar dot AB bar cross AC bar is equal to a bar dot AB bar cross AC bar. ओके, नेक्स्ट इथं तुम्हाला डायग्राम बघा, मगाशी मी जे डायग्राम दाखवली होती तेच इथं त्याने डायग्राम दाखवल्यात. हे AB आणि AC तुमचे पॅरल वेक्टर आहेत आणि हा n बार बरोबर काय इथं परपेंडिक्युलर आहे विद्यार्थी मित्रो. ओके, ठीक आहे. बघा नेक्स्ट, राइट द इक्वेशन ऑफ द प्लेन
3x + 4y - 2z + 5 इन द वेक्टर फॉर्म. आता हा तुम्हाला कार्टेशियन फॉर्म दिला विद्यार्थी मित्र. इथं लिहिलंय बघा, कार्टेशियन इक्वेशन ऑफ द प्लेन दॅट इज 3x + 4y - 2z = 5. तर DRS ऑफ द नॉर्मल टू द, म्हणजेच तुम्हाला आता सांगितलंय, मगाशीच सांगितलंय, तुमचं इक्वेशन जर ax + by + cz + d असेल तर तुम्हाला xy झेडचे क्वेश्चन हे तुम्हाला नॉर्मल वेक्टर असतात. ठीक आहे, म्हणजेच DRS ऑफ नॉर्मल असतात, लक्षात ठेवा. तर DRS ऑफ ए नॉर्मल टू द प्लेन इज x चा सहनक 3 लिहिलाय बघा 3, y चा सहनक 4 लिहिलाय बघा 4, z चा सहनक -2 लिहिलाय बघा -2. हा झाला तुम्हाला DRS ऑफ नॉर्मल, आणि त्याला IJK ने मल्टिप्लाय करा म्हणजेच n बार मिळेल. आणि मग तुम्हाला वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन माहित आहे, दॅट इज r⁻.n⁻ a बार डॉट n बार, म्हणजेच r बार डॉट n बार तुमचा जो आहे इथं आलेला तो इथं पुटअप करा, आणि इजिकल टू हे जे 5 डिस्टन्स आहे ते 5 इथं लिहायचं आहे, लक्षात घ्या. सो दिस इज युअर फायनल आन्सर. क्लिअर. म्हणजेच थोडक्यात काय, जे कार्टेशियन इक्वेशन आहे ते वेक्टर फॉर्ममध्ये तयार झालंय, वेक्टर इक्वेशन फॉर्ममध्ये तयार झालंय, की ज्याच्यामध्ये XY झेडचे सहनक हे नॉर्मल वेक्टर, हे n बार म्हणजे नॉर्मल आहे विद्यार्थी मित्र, लक्षात ठेवा. नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर. नॉर्मल म्हणजे काय सांगा, परपेंडिक्युलर. ठीक आहे, या नॉर्मल वेक्टरचे तुम्हाला DRS मिळाले, त्याला IJK ने मल्टिप्लाय केल्यावर n बार मिळाला, आणि मग तुमचं इक्वेशन r⁻.n इज इक्वल टू व्हॉट, d. d म्हणजेच हे डिस्टन्स 5. ओके, चल नेक्स्ट पार्ट. फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ द प्लेन पासिंग थ्रू A 1 to 3 and the direction ratios of whose normal are 3 to 5. म्हणजेच मगाचंच इक्वेशन आहे, फक्त तुम्हाला ते कार्टेशियन फॉर्ममध्ये लिहायचं आहे. कोणत्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे, कार्टेशियन फॉर्ममध्ये. तर मगाच्या प्रमाणे तुम्ही r⁻.n⁻ इज इक्वल टू d ह्या फॉर्ममध्ये लिहून नंतर r तुम्ही रिप्लेस करू शकता विद्यार्थी मित्रो बाय xi + yj + zk, किंवा डायरेक्ट कार्टेशियन फॉर्म देतो तुम्हाला प्लेनचा, हा सुद्धा माहीत असतो तुम्हाला. डायरेक्ट कार्टेशियन इक्वेशन ऑफ द प्लेन जर पाहिजे असेल तर तुमचा फॉर्म्युला आहे, व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात घ्या, व्हेरी इम्पॉर्टंट, स्टार मार्क केलेला आहे. a × ब्रॅकेट x - x1 + b × ब्रॅकेट y - y1 + c × ब्रॅकेट, बघा c × ब्रॅकेट z - z1 इज इक्वल टू व्हॉट, 0. हे तुमचं कार्टेशियन इक्वेशन ऑफ ए प्लेन आहे, लक्षात घ्या. कोणतं इक्वेशन, कार्टेशियन इक्वेशन. तर ह्याच्यामध्ये ABC म्हणजे तुमचे DRS असतात, लक्षात घ्या, आणि x1 y1 z1 हा तुमचा पॉईंट असतो, लक्षात घ्या. ठीक आहे, तर ABC इथं लिहितो बघा, A, B, C आर DRS ऑफ नॉर्मल. हे तुमचे काय असते, DRS ऑफ नॉर्मल असते. आणि x1 y1 आणि z1 हे तुमचं काय आहे, पॉईंट आहे विद्यार्थी मित्रो. प्लेन ज्या पॉईंटमधून जाते त्या पॉईंटचं जे आहेत ते पॉईंट तुम्हाला दिलेले आहेत 1 2 3. ठीक आहे, म्हणजेच तुम्हाला आता इथं मिळणार आहे, हे झालं तुमचं x1, हे झालं y1 आणि हे झालं z1, आणि इथं तुमचे DRS ऑफ नॉर्मल. याचा अर्थ ह्याला A म्हणा, ह्याला B म्हणा, ह्याला C म्हणा. व्हॅल्यूज पुटअप करूया आपण. ओके, A च्या ठिकाणी लिहितो बघा, दॅट इज 3 × x मायनस, बघा 3 × x - x1 इज 1 प्लस B म्हणजेच 2 लिहितो, दॅट इज y - y1 इज दॅट इज 2 प्लस C लिहिणार आहे बघा, C इज 5. ठीक आहे, C इज 5 × ब्रॅकेट z - z1 इज 3 इज इक्वल टू व्हॉट, 0. ठीक आहे, बघा ABC च्या ठिकाणी ABC गेलेला आहे, तर तुमचा ABC आहे 3 to 5, 3 to 5, आणि नंतर x1 y1 झेडच्या ठिकाणी गेलाय बघा 1 then 2 then 3, 1 2 3. आता याला फक्त प्रोडक्ट करून घ्या, सिम्प्लिफाय करायला, दॅट इज 3x - 3, बघा ह्या दोघांना मल्टिप्लाय करायचं आहे, प्लस 2y - 4 प्लस 5z - 15 इज इक्वल टू व्हॉट, 0. x y z एकत्र करा, दॅट इज 3x प्लस, बघा 3x प्लस 2y प्लस 5z. ओके, -3 - 4 -7, आणि -7 आणि -15 इट इज -22 इज इक्वल टू 0. सो दिस इज युअर इक्वेशन ऑफ ए प्लेन, कार्टेशियन इक्वेशन ऑफ ए प्लेन. हे 22 तुम्ही राईटला सुद्धा लिहू शकताय, दॅट इज 3x. ठीक आहे, हे तुम्ही असं लिहू शकताय, 3x + 2y + 5z इज इक्वल टू 22 असं सुद्धा लिहू शकताय. ओके, ठीक आहे. तर अशा प्रकारे हा झाला तुमचा कार्टेशियन फॉर्म. इम्पॉर्टंट इज फॉर्म्युला, कार्टेशियन फॉर्म ऑफ द प्लेन इज A × ब्रॅकेट x - x1 + B × ब्रॅकेट y - y1 + C × ब्रॅकेट z - z1. बघा, A × ब्रॅकेट x - x1 + B × ब्रॅकेट y - y1 + C × ब्रॅकेट z - z1 इज इक्वल टू 0, वेअर A, B, C आर DRS
अँड x1 y1 z1 आर द पॉईंट्स. x1 y1 z1 आर द पॉईंट्स. ज्या पॉईंट्समधून तुमची प्लेन जाते. आणि ABC म्हणजेच कधी पण लक्षात ठेवा, प्लेन म्हटलं रे म्हटलं की तुम्हाला इथं नॉर्मल येणारच आहे. पक्का ध्यानात ठेवा, प्लेन सोबत ही नॉर्मल असतेच. प्लेन म्हणजे नुसतं असं प्लेन समजायचंच नाही तुम्ही. त्या प्लेन सोबत हे नॉर्मल वेक्टर येणारच आहे. कुठं बी फिरवा प्लेन तुम्ही. ठीक आहे. तर तो n बार म्हणजेच तुमचे DRS ऑफ नॉर्मल दिलेले आहेत 3 to 5 आणि नंतर पॉईंट पासिंग थ्रू प्लेन. ओके. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन पासिंग थ्रू पॉइंट ए अँड पॅरल टू अ वेक्टर. म्हणजेच मगाच्या प्रमाणे आहे बघा, पासिंग थ्रू पॉईंट तुम्हाला दिलाय आणि वेक्टर इक्वेशन ऑफ ए प्लेन विचारलंय. तर एक लक्षात घ्या, पॅरलल टू अ वेक्टर म्हणजेच तुम्हाला डायग्रामॅटिकली सुरुवातीला पण मी सांगितलेलंच आहे, तुम्हाला प्लेनचं इक्वेशन मिळवायचं आहे की जी प्लेन एखाद्या पॉईंटमधून जाते तो पॉईंट म्हणजे ए आहे. आणि पॅरल टू वेक्टर याचा अर्थ काय? पॅरल टू वेक्टर याचा अर्थ तुम्ही त्या प्लेनच्या मध्ये, ठीक आहे, प्लेनवर दोन वेक्टर लाय केले तरी चालतात. LI लाय. ठीक आहे. तुम्ही ठेवले तर ते पॅरललच होतात. आणि अशा वेळेस तुम्हाला हा बी बार घ्यायचा आहे, हा सी बार घ्यायचा आहे आणि तुमचा एन बार जो मिळणार आहे, कारण सांगितलं तुम्हाला मगाशीच की प्लेन म्हटले की त्याला एन बार येणारच आहे आणि तुमचा एन बार येणार म्हणजेच तो येणार आहे काय येणार आहे? बी बार क्रॉस सी बार. ओके. तर फायनल आन्सर तुमचं जे येणार आहे ते असं येणार आहे विद्यार्थी मित्रो, दॅट इज आर बार डॉट बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. ठीक आहे. तर आपण बी बार क्रॉस सी बार फाइंड आउट करून घेऊया. दॅट इज डिटरमिनंट ऑफ. कधी पण लक्षात ठेवा, क्रॉस प्रोडक्ट फाइंड आउट करायचं असेल तर तुम्हाला डिटरमिनंट घ्यायचा आहे विद्यार्थी मित्रो. तर पहिला रो IJK. ठीक आहे. दुसरा बी बारचे संगणक. बघा बी बारचे संगणक दोन वेक्टर दिलेले आहेत, त्यातला पहिला वेक्टर बी बार म्हणून घ्या, दॅट इज 4 - 1 3. 4 - 1 3 इथं घेतलेत बघा. 4 - 1 3. नंतर सी बारचे संगणक दॅट इज 1 1 आणि -1. 1 1 आणि -1. ओके. तर असे हे तुमचे IJKचे क्वेश्चन लिहिलेले आहेत. ते ॲक्ट ॲज अ बी बार अँड सी बार. आता याला सॉल्व करायचं आहे आपल्याला. बघा IJK आहे, नंतर 4 - 1 3 हे बी बारचे क्वेश्चन, सी बार इज इक्वल टू 1 1 -1. आता I इंटू ब्रॅकेट, बघा रो गेला कॉलम गेला, दिस इज 1 - 3 मायनस J इंटू ब्रॅकेट, बघा J इंटू ब्रॅकेट रो गेला कॉलम गेला, that is -4 - 3 plus K into bracket, that is row गेला column गेला, that is 4 1 जा 4 minus of -1. okay. So finally it comes, बघा 1 इथं येणार आहे 1 - 3 that is -2i येणार आहे. इथं येणार आहे -7 म्हणजेच +7 जे होणार आहे आणि इथं येणार आहे 4 minus of -1. ठीक आहे. बघा K into bracket 4 1 जा 4 minus of -1. याचा अर्थ इथं येणार आहे मायनस मायनस प्लस होणार म्हणजेच इथं येणार आहे 5K होणार आहे विद्यार्थी मित्रो. काय होणार आहे? 5K. तर हे झालं तुमचं बी बार क्रॉस सी बार. आणि हे झाल्यानंतर तुम्ही हे बी बार क्रॉस सी बार इथं पुटअप करायचं आहे म्हणजेच तुमचं इक्वेशन तयार होणार. बघा आर बार डॉट इंटू ब्रॅकेट -2i प्लस 7J प्लस 5K इज इक्वल टू ए बार डॉट एन बार. ए बार म्हणजेच तुमचा दिलेला पॉईंट बघा, हा पॉईंट पासिंग थ्रू पॉईंट आहे -1 2 आणि -5. याला IJK ने मल्टिप्लाय करा विद्यार्थी मित्रो, म्हणजेच -1i प्लस 2J -5K -5K. ओके. आणि नंतर त्याला डॉट मध्ये तुम्ही लिहिणार आहे बी बार क्रॉस सी बार. तर तो बी बार क्रॉस सी बार इथं लिहितो बघा, दॅट इज -2i प्लस 7J प्लस 5K. ओके. बघा हा तुमचा आर बार डॉट बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू ए बार डॉट इथं आहे बी बार क्रॉस सी बार. सो दॅट इज इक्वल टू, आता इथं डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे, आया सहगुणक वर्ग आया सहगुणक मल्टिप्लिकेशन दॅट इज -1 इंटू तुमचा येणार आहे -2 प्लस JJ सहगुणक दॅट इज 2 इंटू 7 प्लस KK सहगुणक दॅट इज -5 इंटू 5. ओके. नेक्स्ट दॅट इज इक्वल टू -2 इंटू -1 इज 2 प्लस 7 2 जा 14 मायनस 25. सो फायनली बघा किती येतात, 14 प्लस 2 16 आणि 16 म्हणजेच 9 15 म्हणजेच इथं येणार आहे -9. ठीक आहे. तर हे तुमचं इक्वेशन झालेलं आहे. इथं ह्या इक्वेशनमध्ये लेफ्ट हँड साईड तुमची जी आहे ती तुम्हाला लिहावं लागणार आहे आर बार डॉट -2i प्लस 7J आणि प्लस काय सांगा 5K इज इक्वल टू तुमचं 9. हे तुमचं आन्सर आलेलं आहे विद्यार्थी मित्रो. ओके. क्लिअर. तर अशा प्रकारे हे तुमचं झालेलं आहे टाईप.
दॅट इज आर बार डॉट बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. डायग्रॅम सुद्धा क्लिअर केलेली आहे तुम्हाला. तर हे प्लेनचं इक्वेशन. ओके, नेक्स्ट फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट ABC. तुम्हाला 3 पॉईंट दिलेत बघा. आता 3 पॉईंट मधून जाणारे वेक्टर इक्वेशन ऑफ ए प्लेन, याचा अर्थ तुम्ही इथे येणार आहे दॅट इज आर बार डॉट फॉर्म्युला येणार आहे AB बार क्रॉस AC बार इज इक्वल टू ए बार डॉट AB बार क्रॉस AC बार. हे तुमचा फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, तर AB बार आणि AC बार तुम्हाला फाइंड आउट करावा लागेल. तर AB बार इथं फाइंड आउट करतो बघा. इथं लिहितो AB बार इज इक्वल टू AB बार इज इक्वल टू दॅट इज B बार मायनस A बार. तर बीतनं हे मायनस करा. बघा इथं तुमचा B आहे, बीतनं हे मायनस करा. 0 - 1 इज -1 आहे. ठीक आहे, 0 - 1 दॅट इज -1 आहे. देन 2 - 1 इज +1J. देन 3 - 2 दॅट इज 1K. हे झालं पहिलं. त्याला म्हणणार B बार मायनस A बार. नंतर फाइंड आउट करा AC बार. AC बार म्हणजेच C बार मायनस A बार, म्हणजेच पॉईंट C मधून हे वजा करा. तर 4 - 1 दॅट इज 3I. ओके, नंतर 5 - 1 दॅट इज +4J. नंतर 6 - 2 दॅट इज +4K. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला AB बार आणि AC बार मिळालेले आहेत. AB बार घेताना B मधनं हे वजा करायचा. तर वजा केलेला आहे बघा. 0 - 1 इज -1 आहे. 2 - 1 दॅट इज 1. नंतर 3 - 2 इज 1K. आणि नंतर मग AC बार म्हणजे C मधनं हे वजा करणार. 4 - 1 इज 3. 5 - 1 इज 4 आणि 6 - 2 इज 4. ओके, आता हे झाल्यानंतर यांचा क्रॉस बघा. AB बार क्रॉस AC पाहिजे. याचा अर्थ तुम्हाला माहित आहे AB बार क्रॉस AC बार पाहिजे असेल तर आपल्याला डिटरमिन घ्यावं लागणार की ज्याच्यामध्ये पहिला रो तुमचा IJK असणार आहे. बघा पहिला रो IJK. नंतर AB बारचे सौगुणक दॅट इज -1 1 आणि 1. आणि नंतर AC बारचे क्वेश्चन दॅट इज 3 4 आणि 4. ओके, तर यांचे क्वेश्चन लिहायचे आहेत आणि क्वेश्चन लिहिल्यानंतर आपल्याला आता हे सॉल्व करावं लागणार आहे. दॅट इज AB बार इज इक्वल टू I इंटू ब्रॅकेट रो गेला कॉलम गेला. 4 1 जा 4. 4 - 4 इज 0. ओके, 4 1 जा 4 -4 इज 0. नंतर -J इंटू ब्रॅकेट. बघा J इंटू ब्रॅकेट रो गेला कॉलम गेला. 4 इंटू -1 दॅट इज -4 -3. ओके, प्लस K इंटू ब्रॅकेट. बघा रो गेला कॉलम गेला दॅट इज -4 -3. ओके, बघा -J इंटू ब्रॅकेट रो गेला कॉलम गेला दॅट इज 4 1 जा -4 आणि हा तुमचा 3. नंतर K इंटू ब्रॅकेट दॅट इज -4 आणि -3. म्हणजेच फायनली इथं बघा 0 आलेला आहे. इथं -4 आणि -3 दॅट इज -7. म्हणजेच इथं +7J होणार आहे. ठीक आहे, आणि इथं तुमचा येणार आहे -7K. तर हे झालं तुमचं AB बार क्रॉस AC बार. आणि हे इथं पटअप करायचं आहे. आता लिहितो बघा दॅट इज R बार इज इक्वल टू R बार इंटू ब्रॅकेट दॅट इज 7J -7K इज इक्वल टू A बार. A बारच्या ठिकाणी A बार जाऊ दे. बघा A बार तुम्हाला जो आहे तो पहिला पॉईंट A जो आहे त्याला IJK ने मल्टिप्लाय करा. दॅट इज 1I + 1J + 2K. ओके, A बार झाला. आणि डॉटमध्ये AB बार क्रॉस AC बार दॅट इज 7J आणि मायनस किती 7K. आता राईट हँड साईड तुम्ही सॉल्व करा. दॅट इज हे डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे. I सगुणक I इथं हाय I, पण इथं I हाय काय नाही आहे. त्यामुळे 1 × 0 इथं होणार आहे. 1 × 0 प्लस JJ वालं घ्या 1 × 7 प्लस KK वालं घ्या दॅट इज 2 × -7. म्हणजेच फायनली तुमचं येणार 0 प्लस 7 × 1 इज 7 आणि प्लस इथं येणार आहे 7 2 जा 14 होणार -14. म्हणजेच फायनली तुमचा इथं -7 तयार झाला. आणि हे तुमचं लेफ्ट हँड साईडला R बार डॉट 7J -7K. सो दिस इज युअर फायनल आन्सर. क्लिअर, टोटली फॉर्मॅटमध्ये आहे दॅट इक्वेशन ऑफ ए प्लेन पासिंग थ्रू द 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. ठीक आहे, ओके, और पासिंग थ्रू द 3 पॉइंट्स. नेक्स्ट, फाइंड द अँगल बिटवीन द लाईन द प्लेन. बघा सुरुवातीलाच मल्टिपल चॉईस क्वेश्चनला पण आला होता फाइंड द अँगल बिटवीन द लाईन द प्लेन. त्यात आपण फॉर्म्युला घेतला होता बघा sin θ = B बार डॉट N बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ B बार आणि N बार. ऑलरेडी सॉल्व केलेला आहे. फक्त B बार आणि N बार कसा मिळतो तो सांगतोय. B बार हा तुम्हाला मिळणार आहे लाईनच्या इक्वेशनमध्ये आणि N बार तुम्हाला मिळणार आहे प्लेनच्या इक्वेशनमध्ये. हे इम्पॉर्टंट आहे. बघा हे लाईनचं इक्वेशन आहे त्याच्यामध्ये B बार तुम्हाला मिळणार आहे. बघा इथं B बार मिळणार आहे म्हणजेच तुमचे DRS घ्यायचे आहेत 3
2 आणि 4 आहे का बघा, हे बघा 3 2 4 बी बार 3 2 4 क्लिअर. हा तुमचा बी बार मिळालेला आहे. ठीक आहे. आणि प्लेनच्या इक्वेशनमध्ये बघा हे तुमचं प्लेनचं इक्वेशन आहे जे एक्स वाय झेडचा क्वेश्चन, दॅट इज 2 1 आणि -3 2 1 आणि -3 हे बघा हे 2 1 आणि -3 हे झालं तुमचं एन बार झालं 2 1 आणि -3 क्लिअर. तर बी बारच्या ठिकाणी बी बार लिहिला, एन बारच्या ठिकाणी एन बार लिहिला आहे. बी बार तुम्हाला मिळणार आहे लाईनच्या इक्वेशनमध्ये. हा झाला तुमचा बी बार विद्यार्थी मित्रो. याला फक्त आयजेकेनं मल्टिप्लाय करा आणि इथं तुम्हाला मिळणार आहे तो एन बार मिळणार आहे प्लेनच्या इक्वेशनमध्ये, दॅट इज एक्सचा सहनक देन वायचा सहनक देन झेडचा सहनक मिळाला, त्याला आयजेकेनं मल्टिप्लाय करा, तो तुम्हाला एन बार मिळणार आहे अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी बार आणि मॅग्निट्यूड ऑफ एन बार माहीतच आहे तुम्हाला सांगितलं आहे, दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ घ्यायचा आहे आय सहगुणक वर्ग जे सहगुणक वर्ग के सहगुणक वर्ग. ठीक आहे. अशा तऱ्हेने हे सॉल्व करायचं आहे आणि सॉल्व करून फायनली तुमचं जे आन्सर येणार आहे ते साइन इनवर्स काय येणार आहे 4 स्क्वेअर रूट ऑफ 406. इकडे तुमचा साइन थिटा असणार आहे, साइनला पलीकडे टाका म्हणजेच थिटा इजिकल टू काय होणार आहे साइन इनवर्स होणार आहे. ऑलरेडी हा आपण प्रॉब्लेम पण सोडवलेला आहे या टाईपचा, लक्षात घ्या. ओके ठीक आहे. नेक्स्ट फाइंड द अँगल बिटवीन द प्लेन्स. हा पण फॉर्म्युला मल्टिपल चॉईस क्वेश्चनला सुद्धा आला होता बघा ह्या टाईपचा क्वेश्चन. त्याच्यामध्ये आपण घेतलं होतं कॉस थिटा इज इक्वल टू n1 बार डॉट n2 बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ n1 बार इंटू n2 बार. हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. फक्त n1 बार आणि n2 बार कुठं सापडतात ते बघा. हा तुमचा n1 बार आहे, पहिलं प्लेनचं जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये हा तुमचा n1 बार देतो आणि दुसऱ्या प्लेनचं इक्वेशन आहे तिथं तुम्हाला n2 बार मिळतो. लिहिलेलं आहे बघा इथं n1 बार दॅट इज 2i प्लस जे मायनस के घेतलंय बघा 2i प्लस जे मायनस के, n2 बार दॅट इज i प्लस 2j प्लस के. अशा तऱ्हेनं n1 बार डॉट n2 बार तुम्ही घ्यायचा आहे. ठीक आहे. म्हणजेच तुमचा न्यूमरेटर मिळून जाईल दॅट इज इक्वल टू 3. हा 3 मिळालेला आहे इथं लिहिलेला आहे बघा दॅट इज इक्वल टू 3. आणि नंतर मग मॅग्निट्यूड ऑफ n1 बार जो तुमचा आलेला आहे मॅग्निट्यूड ऑफ n1 बार तो तुमचा √6 आहे. तसाच मॅग्निट्यूड ऑफ n2 बार √6 आहे. डिटेलमध्ये ऑलरेडी आपण सॉल्व केलेला आहे, लक्षात घ्या विद्यार्थी मित्र. ठीक आहे. परत हे क्वेश्चन्स तुमचे रिपीट झालेले आहेत, लक्षात घ्या. ओके. नंतर मग तुम्ही इथं व्हॅल्यूज पुटअप करायचे आहेत कॉस थिटा इज इक्वल टू आणि नंतर मग तुमचा आन्सर आलेला हाफ. आणि तुम्हाला माहित आहे कॉस ऑफ 60 डिग्रीज हाफ असते, तर तुमचं फायनल आन्सर काय येणार आहे 60 डिग्री किंवा रेडियनमध्ये तुम्ही काय म्हणणार त्याला π/3 म्हणणार आहे. क्लिअर. तर फॉर्मुलेज आर व्हेरी इम्पॉर्टंट. आता ह्याच्यावरनं असं लक्षात येतं की तुम्हाला अँगल बिटवीन द लाईन द प्लेन किंवा अँगल बिटवीन द प्लेन्स किंवा लाईन प्लेनचं इक्वेशन पासिंग थ्रू 3 पॉईंट्स, नंतर प्लेनचं इक्वेशन दॅट इज पॉईंटमधून प्लेन जाते आणि पॅरलल वेक्टर आहेत किंवा प्लेनचं इक्वेशन पासिंग थ्रू पॉईंट आणि नॉर्मल वेक्टर ह्याच टाईपचे तुम्हाला क्वेश्चन आलेले आहेत, लक्षात घ्या. आणि ते रिपीट झालेले आहेत विद्यार्थी मित्र. ठीक आहे. ओके. नेक्स्ट 15 बघा. शो दॅट द लाईन्स आर कोप्लेनर. लाईन्स आर कोप्लेनर म्हणजेच काय की लाईन्स एकाच प्लेनमध्ये आहेत हे तुम्हाला दाखवायचं आहे. अँड फाइंड द इक्वेशन ऑफ द प्लेन कंटेनिंग देम. आणि ज्या लाईन्स तुमच्या प्लेनमध्ये आहेत त्या प्लेनचं इक्वेशन तुम्हाला मिळवायचं आहे. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा हा थोडंसं काय आहे की लाईन जे आहेत त्या लाईन एकाच प्लेनमध्ये आहेत दाखवायचं आहे, तर त्याची कंडिशन असते विद्यार्थी मित्रो. तर ही कंडिशन लक्षात ठेवा दॅट इज डिटरमिनंट ऑफ x2 - x1 y2 - y1 z2 - z1. दुसरा रो a1 b1 c1, तिसरा रो a2 b2 c2. ही तुम्ही कंडिशन लक्षात ठेवायची आहे विद्यार्थी मित्रो. ह्यालाच म्हणतात ही कंडिशन कधी घेणार आहे जर तुम्हाला दोन लाईन एकाच प्लेनमध्ये दाखवायची असतील, म्हणजेच को प्लेनर दाखवायचे असतील. को प्लेनर म्हणजेच एकाच प्लेनमध्ये ही लाईन आहे हे पण लाईन आहे बघा. हे लाईन जे आहेत जे काल आपण इक्वेशन बघितले होते बघा ते आहेत हे लाईन. लाईन आणि प्लेनचं इक्वेशन व्यवस्थित ओळखायचं विद्यार्थी मित्रो. हे लाईनचं इक्वेशन काल झालेलं मागच्या लेक्चरमध्ये आपले झालेले आहे बघा. हे लाईनचे इक्वेशन आहेत. ह्या दोन लाईन को प्लेनर दाखवायचे आहेत, तर त्यासाठी ही कंडिशन आहे, लक्षात ठेवा. तर तुम्हाला आता x1 y1 z1 ठीक आहे, नंतर x2 y2 z2 कसे मिळणार बघा. तर इथं तुमचा x1 y1 z1 लिहिला आहे. x1 y1 z1 मिळणार तो म्हणजेच पहिल्या लाईनचं जे इक्वेशन आहे पासिंग थ्रू पॉईंट. हा झाला x1, हा झाला y1 आणि हा झाला z1 दॅट इज -1 3 आणि 2 लिहिलंय बघा. -1 3 आणि 2 -2. ओके. प्लस असेल तर मायनस लिहायचं, हे तुम्हाला काल पण एक्सप्लेन केलंय. प्लस असेल तर मायनस इथे लिहायचं आहे बघा. इथं 1 आहे, इथं 1 आहे नाही पाठीमागं प्लस आहे, म्हणजे इथं तुम्ही x1 काय लिहिणार -1 लिहिणार विद्यार्थी मित्रो. कारण आपलं इथं x मायनस ऑफ x1 असतंय, x - x1. ठीक आहे. तर y - y1 म्हटल्यावर डायरेक्ट y1 तुम्ही 3 घ्या, लिहिलाय बघा 3. ओके. ठीक आहे. आणि नंतर मग z1 तुमचा जो आहे तो -2 घेतलाय. तसंच तुम्हाला इथं मिळणार आहे x2 y2 z2. इथं काहीच नाही, x पुढे काय नाही म्हणजे x - 0 आहे, त्यामुळे इथं 0 मिळाला. नंतर 7 आणि -7 अशा तऱ्हेनं तुम्हाला हे लाईन पासिंग थ्रू पॉईंट मिळालेला आहे. आणि नंतर तुम्हाला मिळणार आहे दॅट इज a1 b1 c1 अँड a2 b2 c2. पहिल्या लाईनला जे डिनॉमिनेटरला जे आहेत त्याला म्हणायचं a1 b1 c1 लिहिलेत बघा. इथं a1
ठीक आहे. A1 इज दॅट इज सॉरी ही पहिली लाईन घेतलेली आहे. A1 इज -3 2 आणि 1 घेतलंय बघा. -3 2 आणि 1 हे झालं A1 B1 C1 आणि हे झालं A2 B2 C2 दॅट इज A2 B2 C2 इज 1 -3 आणि 2. ओके 1 -3 2. ठीक आहे. तर हे झालं A1 B1 C1 आणि हे झालं तुमचं A2 B2 आणि C2. ओके. आता सगळे तुम्हाला व्हॅल्यूज मिळालेले आहेत. तुम्ही डायरेक्ट ही कंडिशन लक्षात ठेवा. ही कंडिशन आहे दॅट इज डिटरमिनंट ऑफ x2 - x1 y2 - y1 z2 - z1 A1 B1 C1 A2 B2 C2 ह्याची व्हॅल्यू तुम्हाला काय यायला पाहिजेत 0 यायला पाहिजेत आणि जर 0 आली तर तुमचा जे लाईन्स आहेत ते लाईन्स काय असणार आहेत कोप्लेनर आहेत. तर इथं व्हॅल्यू पुटअप केलेले आहेत. पुटअप करून हे डिटरमिनंट सॉल्व केलेलं आहे आणि सॉल्व करून तुमची व्हॅल्यू विद्यार्थी मित्र 0 आलेली आहे. 0 आल्यामुळं तुमचे गिवन लाईन्स काय झाले कोप्लेनर. ठीक आहे. तर ही कोप्लेनरिटीची कंडिशन लक्षात ठेवा. दोन लाईन्स एकाच प्लेनमध्ये असेल तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ह्या डिटरमिनंटची व्हॅल्यू किती यायला पाहिजे 0 यायला पाहिजे. 0 आलं तरच कोप्लेनर म्हणणार आहे. 0 सोडून आलं तर नॉट कोप्लेनर म्हणणार आहे विद्यार्थी मित्र. आणि नंतर मग अशा प्लेनचं इक्वेशन की आता इथं 0 तुमचा आन्सर आला आहे म्हणजेच काय त्या दोन्ही लाईन्स एकाच प्लेनमध्ये आहेत. मग अशा प्लेनचं इक्वेशन जे असतं ते हे इक्वेशन लक्षात ठेवा. डिटरमिनंट ऑफ दॅट इज x - x1 y - y1 z - z1 A1 B1 C1 A2 B2 C2 त्याच्यामध्ये x y z तसाच ठेवायचा आहे विद्यार्थी मित्र आणि x1 y1 z1 तुमचे पॉईंट इथनं घ्यायचे आहेत बघा x1 y1 z1 नंतर A1 B1 C1 पण घ्यायचे आहेत ऑलरेडी तुम्हाला माहीतच आहेत. A2 B2 C2 माहीतच आहेत ते पुटअप करायचे आणि मग फायनली हा सिम्प्लिफाय करायचा आहे डिटरमिनंट आणि सिम्प्लिफाय केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा 7x + 7y + 7z = 0 इक्वेशन मिळतंय आणि नंतर मग इथं तुम्ही कशानं डिवाइड केलंय 7 ने डिवाइड केलंय. हे सुद्धा आन्सर राईट आहे आणि हे सुद्धा आन्सर राईट आहे विद्यार्थी मित्र. ओके नेक्स्ट फाइंड द डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम द प्लेन. म्हणजे पॉईंटचं प्लेन पासूनचं डिस्टन्स. समजा हा जर पॉईंट असेल आणि इथं जर तुमचं प्लेन असेल तर ह्या पॉईंट पासूनचं प्लेन पर्यंतचं तुम्हाला काय पाहिजे डिस्टन्स पाहिजे विद्यार्थी मित्र. ठीक आहे. तर त्या डिस्टन्सचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. बघा इथं लिहिलंय रिक्वायर्ड डिस्टन्स D = mod ऑफ A बार डॉट n कॅप. n कॅप आहे बरं का इथं विद्यार्थी मित्र. A बार डॉट n कॅप मायनस काय P आणि त्याचं मॅग्निट्यूड घ्यायचं आहे विद्यार्थी मित्र अँड दॅट इज इक्वल टू व्हॉट D. ठीक आहे. तर तुम्ही A बार घ्यायचा आहे नंतर n कॅप बघा n कॅप फाइंड आउट करायचा आहे आणि नंतर P घ्यायचा आहे. आता A बार तुम्हाला कुठे मिळणार बघा. A बार म्हणजेच पॉईंट आहे. तर पॉईंट इथं A बार म्हणजे लिहिलाय बघा I इथं लिहिलंय बघा पॉईंट I + 2j - k लिहिला बघा A बार इज इक्वल टू. नंतर तुम्हाला हे इक्वेशन प्लेनचं दिलंय की ज्याच्यामध्ये इथं तुम्हाला n बार मिळणार आहे. फॉर्म्युल्यामध्ये मात्र n कॅप आहे. आता तुम्हाला मगाशीच सांगितलंय जर तुम्हाला n बार असं n बार इथं आपल्याला दिलेला आहे आणि तुम्हाला जर n कॅपला जायचं असेल तर फिक्स फॉर्म्युला आहे n कॅप = n बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ n बार. तर इथं तुमचा n बार लिहिला आहे I - 2j + 4k अपॉन त्याचं मॅग्निट्यूड दॅट इज √21 आलेला आहे. मगाशीच हे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. ठीक आहे. तर नंतर मग तुम्ही नॉर्मल फॉर्म लिहायचा आहे दॅट इज r बार डॉट n कॅप = P. ठीक आहे. P घेताना हा तुमचा 10 आहे तो 10 ला पण तुम्ही 21 ने डिवाइड करायचा आहे म्हणजे तुमचा P तयार झाला 10 अपॉन व्हॉट √21. ओके. आणि नंतर मग A बार डॉट n कॅप घ्यायचा आहे. A बारच्या ठिकाणी A बार जाऊ दे आणि n कॅपच्या ठिकाणी n कॅप जाऊ दे. बघा तुमचा n कॅप जो आला आहे तो I - 2j + 4k अपॉन √21. ह्यांच्यामध्ये डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे वरती न्यूमरेटरला √21 डिनॉमिनेटरला आहे तसंच लिहा आणि ह्या वरच्यामध्ये I सहगुणक + JJ सहगुणक + KK सहगुणक म्हणजेच डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे. डॉट प्रोडक्ट घेऊन तुमचा आन्सर आला आहे -7 अपॉन √21 आणि नंतर मग बघा ही व्हॅल्यू तुमची A बार डॉट n कॅप दाखवते. ही व्हॅल्यू तुमची काय आहे A बार डॉट n कॅप दाखवते. ती इथं लिहायची आहे -P. P तुमचा जो आहे तो P इथं तयार झाला आहे बघा दॅट इज 10 अपॉन √21. तर इथं 10 ऑफ √21 आहे. √21 √21 हा डिनॉमिनेटर सेम आहे राईट ओनली वन्स आणि -7 - 10 हे तुमचं -17 झालं आहे. मॉड असल्यामुळे तुम्हाला हे कशामध्ये घेणार आहे डिस्टन्स असतं ते पॉझिटिव्हमध्ये असतं त्यामुळे मॉड काढून टाकायचा आणि ह्या मायनसचा काय करायचा आहे प्लस करायचा आहे. सो इम्पॉर्टंट इज फॉर्म्युला पॉईंटचं प्लेनपासूनचं डिस्टन्स दॅट इज मॉड ऑफ A बार डॉट n कॅप - P. A बार डॉट n कॅप - P. ओके ठीक आहे. नेक्स्ट बघा लाईन्स. बघा लाईन्स दिलेत तुम्हाला दोन लाईन्स दिलेत आर कोप्लेनर. फाइंड द इक्वेशन ऑफ ए प्लेन डिटरमाइन देम. म्हणजे मगाच सारखंच आहे बघा. ठीक आहे. दोन लाईन्स तुम्हाला कोप्लेनर दाखवायच्या आहेत. फक्त मगाच्या ज्या लाईन्स होत्या त्या कार्टेशियन फॉर्ममध्ये होत्या
आता मात्र तुम्हाला वेक्टर फॉर्ममध्ये दाखवलेला आहे. तर ह्या कोप्लेनर दाखवायचे आहेत आणि नंतर मग फाइंड द इक्वेशन ऑफ ए प्लेन डिटरमाइन देम. म्हणजे मगाशी जो क्वेश्चन होता त्याच्यामध्ये कार्टेशियन फॉर्मच्या लाईन्स दिल्या होत्या तुम्हाला, ठीक आहे. म्हणजे ते डिटरमाइंड इक्वल आपण 0 दाखवलं कोप्लेनरची कंडिशन. आता इथं तुम्ही कंडिशन दाखवणार आहे बघा, ठीक आहे. तर इथं तुमचं गिवन लाईन तुम्हाला जो आहे तो पहिल्यांदा लिहायचे आहेत. हे गिवन लाईन झाले 2 आर कोप्लेनर लाईन्स आर कोप्लेनर, म्हणजे इथं कोप्लेनर लाईन्स दिलेले आहेत कोप्लेनर लाईन्स दिलेले आहेत आणि फाइंड द इक्वेशन ऑफ द प्लेन डिटरमाइंड बाय देम. तर द इक्वेशन ऑफ द प्लेन डिटरमाइंड बाय देम इज इक्वल टू आर बार इज इक्वल टू, बघा हा तुमचा फॉर्म्युला जो आहे ह्या 2 लाईन मधून, बघा ह्या ज्या 2 लाईन आहेत त्या 2 लाईन एकाच प्लेन मध्ये आहेत आणि अशा प्लेनचं जे इक्वेशन आहे ते प्लेनचं इक्वेशन तुमचं जे आहे ते हे लक्षात ठेवा. प्लेनचं इक्वेशन आर बार डॉट b1 क्रॉस b2 इज इक्वल टू a1 बार डॉट b1 क्रॉस b2, हे तुमचं फायनल आन्सर आहे. लक्षात घ्या, वेक्टर फॉर्म मध्ये घेतलंय. कशामध्ये घेतलंय? वेक्टर फॉर्म मध्ये घेतलंय. मगाशी होतं ते कार्टेशियन फॉर्म होतो, त्यामुळे ते डिटरमिनंट आला तुमचा इक्वेशन ऑफ ए प्लेन x मायनस x1 y मायनस y1 z मायनस z1 देन a1 b1 c1 देन a2 b2 c2, हे सुद्धा इक्वेशन ऑफ ए प्लेन होतं पण तो कार्टेशियन फॉर्म होता. आपल्याला इक्वेशन ऑफ ए प्लेन दिलाय तुमचा वेक्टर फॉर्म, त्यामुळे प्लेनचं इक्वेशन वेक्टर फॉर्म मध्ये घेण्यासाठी हे तुमचं फायनल आन्सर लक्षात ठेवा. आर बार डॉट b1 क्रॉस b2 इज इक्वल टू a1 बार डॉट b1 क्रॉस b2. आता तुम्हाला b1 बार आणि b2 बार इथं मिळालेले आहेत बघा. हा तुमचा b1 बार आहे बघा, हा तुमचा b1 बार आहे, इथं लिहिलाय बघा 2i मायनस 2j प्लस k. नंतर दुसरी लाईन घ्यायची, तिथं b2 बार मिळणार. थोडक्यात लॅम्बडाचा क्वेश्चन हा तुमचा b1 बार असणार आहे आणि म्यूचा क्वेश्चन हा तुमचा b2 असणार आहे. कारण माहित आहे तुम्हाला हे लाईनचे इक्वेशन आहेत आणि लाईन आपण ऑलरेडी पाहिलेला आहे, दॅट इज आर बार इज इक्वल टू a बार प्लस लॅम्बडा b बार, की ज्याच्यामध्ये a बार म्हणजे ती लाईन ज्या पॉइंट मधून जाते तो पॉइंट आणि बी बार म्हणजे पॅरलल वेक्टर. तर लॅम्बडा सोबत जो असतो तो पॅरलल वेक्टर आहे आणि ते तर 2i मायनस 2j प्लस k आहे. म्हणजेच तो तुम्हाला मिळाला b1 बार, जे आपण b बार म्हटलंय तोच इथं मिळणार आहे b1 बार, ठीक आहे. आणि तसंच म्यू सोबत असलेला तो b2 बार आहे. नंतर त्या दोघांमध्ये क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा आहे. क्रॉस प्रोडक्ट म्हणजे तुम्हाला डिटरमिनंट माहितच आहे आणि ती व्हॅल्यू आलेली आहे मायनस 2i मायनस 3j मायनस 2k. आणि नंतर मग a1 बारनं त्याला काय करायचं, डॉट घ्यायचा आहे. तर डॉट घेतल्यानंतर तुमचा आन्सर आलेला आहे मायनस 3 आहे, लक्षात घ्या. आणि मायनस 3 जे आलंय नंतर फायनली तुम्ही हे इक्वेशन लिहायचं आहे, द इक्वेशन ऑफ द प्लेन डिटरमाइंड बाय द दीज गिवन लाईन्स. याचा अर्थ त्या 2 लाईन ज्या प्लेनमध्ये आहेत त्या प्लेनचं इक्वेशन जे आहे त्या प्लेनचं इक्वेशन आर बार डॉट इनटू ब्रॅकेट b1 क्रॉस b2 इज इक्वल टू a1 बार डॉट b1 क्रॉस b2. तर b1 क्रॉस b2 च्या ठिकाणी ती व्हॅल्यू जाऊ दे, दॅट इज मायनस 2i मायनस 3j प्लस मायनस 2k. आणि a1 बार डॉट b1 क्रॉस b2 ऑलरेडी तुम्ही तो सॉल्व केलेला आहे बघा. a1 बार डॉट b1 क्रॉस b2 आलेली आहे मायनस 3, तर ती इथं व्हॅल्यू पुटअप करायची आहे आणि मग तुमचं फायनल आन्सर जे आहे. आता इथं काय केलंय की इथला मायनस, ह्यातले सगळे मायनस इथं बाजूला काढलेत, म्हणजे मायनस कॉमन घेतलाय आणि इथं पण मायनस, तो मायनस मायनस कॅन्सल होऊन फायनली तुमचं इक्वेशन काय आलेलं आहे, पॉझिटिव्ह मध्ये इथं लिहिलेलं आहे. ते हे सुद्धा आन्सर राईट आहे, हे सुद्धा आन्सर राईट आहे. फक्त ह्या इक्वेशनला पाहिजे तर थ्रू आउट तुम्ही मायनसनं मल्टिप्लाय करा आणि हे तुमचं फायनल आन्सर काय आलं, मग प्लसमध्ये आलेलं आहे. दोन्ही पण इक्वेशन राईट आहेत. क्लिअर? ओके. तर अशा तऱ्हेनं तुमचं जे इक्वेशन ऑफ ए प्लेन आहे ते तुमचं आहे बघा. ह्याच्यामध्ये आता मोस्टली तुम्हाला क्लिअरच झालेलं आहे. पहिला म्हणजे आर बार डॉट एन बार इक्वल टू ए बार डॉट एन बार, म्हणजेच प्लेन असणार आहे आणि प्लेनला नॉर्मल असणार आहे. दुसरं, त्या प्लेनमध्ये 2 वेक्टर असणार आहेत जे पॅरलल असणार आहेत. अशा प्लेनचं इक्वेशन आर बार डॉट बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. आणि नंतर मग इक्वेशन ऑफ ए प्लेन पासिंग थ्रू 3 पॉईंट्स. नंतर मग तुमचा नॉर्मल फॉर्म दॅट इज आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू व्ही, जी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे तुमचे प्रिव्हियस इयर जे बोर्डचे जास्त फोकस्ड क्वेश्चन आहेत ते विथ सोल्युशन तुम्हाला सोडवून दाखवलेले आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. अशाच प्रकारचे तुम्हाला जर क्वेश्चन विथ सोल्युशनची जर PDF पाहिजे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल होईल. ठीक आहे. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी अभिनव सायन्स अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू डिअर स्टुडंट्स. थँक्स.